पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आव्हान केल्यानंतर त्याला भाजपचे नेते प्रतिसाद देताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनापर्यंत आज बाईकने प्रवास केला. दरम्यान मोदींच्या या आव्हानानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. असे सगळ्या देशामध्ये गेले 2 दिवस एक प्रकारची अस्वस्थता. प्रधानमंत्र्यांनी एक आव्हान केलं आणि त्याची चर्चा सर्वत्र होते. जे काही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं त्याची नोंद ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक ही अनेकदा आपण क्रायसिस असला तर दिल्लीला बोलवतो तशी बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावं. तर याच्या आधी गेले 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या, पण त्याच्या एकाही बैठकीला प्रधानमंत्री नसते. कधी राजनाथ सिंग होते, कधी आणखी कोणी होते. पण एकंदर अर्थव्यवस्थेवर किती गंभीरपणा होईल हे जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगायचं प्रयत्न करतायत त्याची तितक्याच गांभीर्यानं सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. हे माहिती नाही आता हे किती दिवस टिकणार आहे आणि ते सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. पण खरंच पाहणार म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस अंतराळयामध्ये मोटरसायकलवरून आले. उद्यापासून अंतराळयामध्ये ते मोटरसायकलवरूनच आले तर अधिक गांभीर्याने निघते. असा प्रश्न राहिला माझ्या पुढचा. मला जी काही ज्याला इंग्रजीमध्ये सेल्फ परसेप्शन म्हणतात त्याचा अभ्यास आम्ही करत नाही, इन्सिडेंट डिपार्टमेंट करतो. आणि ते लक्षात घेऊन त्यांनी मला जे काही संरक्षणाची माझी व्यवस्था केली त्याच्यामध्ये मला कळवलं होतं की तुम्ही बुलेटप्रूफ गाडी ही वापरली पाहिजे. आणि बुलेटप्रूफ गाडी मला पाठवली, मुंबईला पाठवली, दिल्लीला पाठवली, इथं पाठवली. पण मी त्यांना विनंती केली की मला आवश्यकता नाही आहे. आणि गेले 4 वर्ष ती गाडी येत होती, मी पाठवत होतो. आता ती पाठवत नाही आहे. त्यामुळे ती कमी करावी हे सांगितले.